नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमाला या घटकावरील परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन आणि स्वर यांचे एकत्रीकरण करावे. मित्रांनो, व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात. त्यात स्वर मिसळल्यास अक्षर बनते. तसेच व्यंजने ही पाय मोडून लिहिली जातात. म्हणून व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन आणि स्वर यांचे एकत्रीकरण करावे. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दाची योग्य वर्णरचना कोणती ते पर्यायी उत्तरातून सांगा. ईश्वर. ईश्वर या शब्दाची योग्य अशी फोड कोणती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ई श व अ र अ. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, भाषा हा शब्द संस्कृतमधील डॅश डॅश धातूपासून आला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष्य धातूपासून आला आहे. प्रश्न क्रमांक 4, अचूक जोडाक्षराचा पर्याय निवडा. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दर्पण. हा अचूक असा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. मग मला सांगा, जोडाक्षर कशाला म्हणायचं? तर ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात. मला सांगा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भाषाशास्त्र म्हणतात का? नाही मित्रांनो, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, व्याकरण. प्रश्न क्रमांक 6, निभृत म्हणजे काय? निभृत म्हणजे काय मित्रांनो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तोकडा उच्चार. निभृत म्हणजे काय? तर तोकडा उच्चार. प्रश्न क्रमांक 7, पुढील वत्सर्य ध्वनी कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दंत तालव्य. मित्रांनो, दात व तालू यांच्यामध्ये उच्चारला जाणाऱ्या ध्वनींना वत्सर्य ध्वनी म्हणतात. यांनाच दंत तालव्य वर्ण असेही म्हणतात. मग ते कोणकोणते दंत तालव्य वर्ण आहेत? तर च, छ, ज, झ हे दंत तालव्य वर्ण आहेत आणि वत्सर्य ध्वनींनाच दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, पुढील पैकी उष्म वर्ण ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श, श, स. मित्रांनो, श, श, स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. घर्षण होते. उच्चार करताना घर्षण होते आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. म्हणून यांना उष्मे असे म्हणतात.
आणि यांचा समावेश मित्रांनो कठोर वर्णामध्ये होतो. श, श, स हे उष्म वर्ण आहेत मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. त्र हे अनुनासिक कोणत्या उच्चार प्रकारातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 तालव्य. मित्रांनो, तालव्य वर्ण कशाला म्हणायचं ते बघा. वरच्या दाताच्या मागील बाजूच्या भागापासून कंठापर्यंत जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार भाग असतो त्याला तालू असे म्हणतात. जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात. तालव्य वर्णाचे 2 भाग आहेत, एक कठोर तालू आणि दुसरा मृदू तालू. मग मला सांगा कोणकोणते तालव्य वर्ण आहेत? तर च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्ण आहेत. त्यामुळे त्र हे तालव्य वर्ण असून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तालव्य. प्रश्न क्रमांक 10. आहा यांना व्याकरणात काय म्हटले जाते? मला सांगा आणि आहा यांना मराठी वर्णमालेत काय म्हणतात? तर स्वरादी म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वरादी. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ख, फ, ध. मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण महाप्राण व्यंजने किती आहेत? तर एकूण 14 वर्ण महाप्राण आहेत. मग ते कोणकोणते आहेत? ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स, ह असे एकूण 14 वर्ण महाप्राण आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ख, फ, ध. प्रश्न क्रमांक 12. योग्य पर्याय निवडा. अट या शब्दातील अ चा उच्चार लांबट आहे. अडका या शब्दातील अ चा उच्चार लांबट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ हा पर्याय योग्य. प्रश्न क्रमांक 13. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. क, र, थ, म या वर्णातील महाप्राण वर्ण कोणता मित्रांनो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 थ. थ हा महाप्राण वर्ण आहे. मराठी वर्णमालेत 14 वर्ण महाप्राण आहेत. मग ते कोणकोणते आहेत? ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स, ह असे एकूण 14 वर्ण महाप्राण आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 थ. प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ध. मित्रांनो, स्पर्श व्यंजने कशाला म्हणायचं? तर फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जिभ, कंठ, ताल, दात, ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा जे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. क, ख पासून भ, म पर्यंत व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. मराठी वर्णमालेत 25 स्पर्श व्यंजने आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय 1 ध.
प्रश्न क्रमांक 15. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भाषामध्ये बदल होत जातात म्हणून मित्रांनो भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते.